गुड मॉर्निंग. माझे पूर्ण नाव शुभू अनिल बांते आहे. मी जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंडरीची विद्यार्थी आहे. तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा. कचरा व्यवस्थापन चालू मुलीच्या प्रोजेक्टचं नाव आहे औद्योगिक सांडपाण्यामध्ये जे विषारी गोष्टी असतात त्यावर त्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे. मुली या प्रयोगाच्या माध्यमातून या मुलीकडून माहिती घेऊन घ्या ते मॅनेजमेंट तुम्ही कसं कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय यावर आधारित हे माझे प्रोजेक्ट आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव प्रोडक्शन ऑफ फ्यूल अँड लिव्हिंग गॅस. कारखान्यातून निघालेल्या वेस्ट वॉटरपासून इंधन, प्राणवायू व विद्युत निर्मिती प्रकल्प. यामध्ये हे दोन कारखाने दाखवलेले आहेत. यामधून जो वेस्ट वॉटर निघतो तो या फिजिकल फिल्टरमध्ये जातो. यामध्ये दगड, रेती, कोळसेचा चुरा, कोळसे हे इत्यादी घटक आहेत. यामधून ते पाणी पास होऊन पाणी शुद्ध होते आणि या चेंबरमध्ये येते. या चेंबरमध्ये इलेक्ट्रिक चेंबरला पाठवलेला आहे. हा पाणी या इलेक्ट्रिक चेंबरला सोलर पॅनलच्या करंट देऊन यांत्रिक विद्युत अपघटन करणे म्हणजे हायड्रोजन व ऑक्सिजन हे अलग अलग मिळवणे. हायड्रोजन हा या ज्वालाखालील इंधन म्हणून या गॅस इंजिनला दिलेला आहे. तसेच हा हायड्रोजन पंप पण दाखवलेला आहे. त्या हायड्रोजन पंपामुळे हे वाहने चालू शकतात म्हणजे हा एक फ्यूल म्हणून काम करत आहे. H2 तसेच O2 पण आपल्याला या वॉटरपासून मिळालेला आहे. O2 म्हणजे ऑक्सिजन, प्राणवायू आणि हा सिलेंडरमध्ये भरून या सिटी हॉस्पिटलला आपण देऊ शकतो. गॅस इंजिनला डायनामा हा यंत्र जोडून यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणे म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार करणे आणि हे इलेक्ट्रिसिटी आपण या सिटी हॉस्पिटलला दिली आहे. भारतामध्ये असे कनेक्शन आहे याच्यातून कुठल्या उपयोगी वस्तू आपल्याला मिळतात मी करून दाखवू. यामध्ये विद्युत अपघटन होत आहे म्हणजे हायड्रोजन व ऑक्सिजन हे अलग अलग मिळत आहेत. हा हायड्रोजन हा या गॅस इंजिनला दिलेला आहे म्हणजे डायनामा यंत्र जोडून हे सुरू होत आहे. यामुळे हे इलेक्ट्रिसिटी इकडे तयार होत आहे आणि ही इलेक्ट्रिसिटी आपण या सिटी हॉस्पिटलला दाखवलेली आहे. जे विषारी म्हणजे टाकाऊ म्हणजे ज्याच्यापासून माणसाला बाधा होते त्या गोष्टी सुद्धा त्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन केलं तर त्याच्यातून सुद्धा आपण चांगल्या गोष्टी निर्मिती करू शकतो. ह्या मुलीच्या प्रयोगातून आपल्याला दिसतंय. तर बाई तुझे आई वडील काय करतात? शेती करतात. आई न वडील तुझं नाव आहे? तुझे आई वडील शेती. जर तुमच्या दोघींचं काम आहे दोघींनी मिळून काम केलं तर त्यावेळेला शेती करायला तुम्हाला सुचलं कसं ही कल्पना आली कशी तुम्हाला? टीचरने मार्गदर्शन केलं. कोणत्या टीचर? शाळा टीचर. त्या इथं नाहीत काय? बरं या यांचं शाळा मॅडम मी भंडारा तर शाळा मॅडमचं खूप अभिनंदन करतो. आणि कुठल्याही शिक्षकाशिवाय माणसाला कसं दिशा देण्याचं काम शिक्षक करतात आणि शिक्षकाशिवाय पर्याय नसतो, गुरुशिवाय पर्याय नसतो माणसाला. तर या मॅडमचं संपूर्ण टीमचं आणि या आम्ही ज्यांनी आई वडिलांचं खास अभिनंदन करतो. यांचे आई वडील दोघींचे आई वडील शेती करतात. तर या प्रोजेक्टचा आपण म्हणजे खूप बारकाईने विचार करतो आपण आणि याच्या काळाची गरज आहे. कारण या विषारी रसायनामुळे समाजामध्ये म्हणजे आपल्या वातावरणामध्ये एवढे वाईट आणि चुकीचे घटक पसरून विषबाधा होते, तसेच आजार पण होतात. तर या आपण हे शिकायचं आहे.